सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। एका बाजूला साताडेचा विस्फोटक फलंदाज ओमकार पाटील तर त्याच्या साथीने मैदानाच्या आतमध्ये साताड्याचा अपकमिंग सुपरस्टार अनिकेत सावंत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। 12 चेंडू आणि बनवायचे आहेत 23 धावा। या 23 धावा बनवण्यासाठी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। तर गोलंदाजी मार्क वरती अक्षय लाड अर्थातच सोन्याला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय। झापूक झुपूक गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय। पहिल्या बॉल वरती बॅकफुटला जाऊन दिशा दिली जाते। पॉइंटचं क्षेत्र निवडलंय। एकेरी धाव कंप्लीट झालाय, दुसरीचा प्रयत्न झालाय, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। या 2 धावेने धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली आहे। 11 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे। पहिलं षटक प्रगती पथावरती आहे। 2 षटकांचा सामना असणार आहे आणि या 2 षटकामध्ये पहिल्या इनिंग मध्ये 22 धावा बनवल्या गेल्या, 23 धावांचं आव्हान ठेवलं आणि आता पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या आहेत। लोअर फुल टॉस बॉल, खराब लाईन आणि लेन, फलंदाजाला होतं आमंत्रण, स्वीकारलंय 6 धावांसाठी षटकार। आराम करा तुला नाही काय तू काय एक मॅच पण कमेंट्री करत होता ना, काय म्हणणार नाही आज काय ते 10 चेंडू आणि 15 ची आवश्यकता आहे। नवसंजीवनी देणारा हा षटकार पाहायला मिळालाय ओमकार पाटीलच्या बॅट मधून। यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका, पॉवर प्लेला 4 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत। या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 12 या आकड्यावरती सातार्डेकर पहा आपल्या संघाला समर्थन देताना पाहायला मिळत आहेत। 9 चेंडू आणि 11 ची आवश्यकता आहे। अक्षय लाडच्या पहिल्या षटकामध्ये धावा कुठल्या जात आहेत, पहिल्या 3 चेंडूंवरती 12 धावा कुठल्या गेल्या आहेत। यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 2-2 येत आहेत। झेलची संधी मात्र झेल पकडलाय, अप्रतिम कमालीचा झेल पकडला गेलाय, माघारी परतावं लागतंय, पहिला धक्का बसलाय। ओमकार पाटील बॅक टू द पॅव्हिलियन। दरम्यान या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये ज्यांच्याकडून आलंय असे शशिकांत राडनाईक सर यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। मार्केट समिती अध्यक्ष येवलूज शशिकांत राडनाईक सर यांचं इथे आगमन झालंय। या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्याकडून आलंय। मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, माघारी परतावं लागतंय। अनिकेत सावंत या सेमीफायनलच्या लढतीमध्ये शून्याचा चष्मा घालून बॅक टू दी पॅव्हिलियन। पडळगावचे युवा नेते बाबासाहेब चोपडे सर हे देखील इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। त्यांना देखील विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचंय। पुन्हा एकदा चित्र बदललं जात आहे। 7 चेंडू आणि 11 ची आवश्यकता आहे। आता कमबॅक झालाय तेजस जगताप, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणखीन एक सातार्डे गावचं भविष्य आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय।
यावेळेस पुन्हा एकदा मनगटाच्या साह्याने ऑन साइडला टर्न केलं. एकेरी धाव कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत का? यस, 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलाय. म्हणजे धावसंख्येचं टोटल 14 या आकड्यावरती जिंकण्यासाठी शेवटचे 6 चेंडू बनवायचे त्या धावा 9. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. सेमी फायनलची लढत रंगताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम्स काटेकी टक्कर, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या शेवटच्या षटकामध्ये 9 धावा रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती शिवाजी यांना आपण पाहतोय. काय सामना रंगतोय. अगदी अटीतटीची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 9 धावा. गोलंदाजी मार्कवरती अखेरच्या स्लॉग ओव्हरच्या महत्वाच्या आणि निर्णायक षटकामध्ये शिवाजी यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. चला, थोडस स्पीडअप घ्यायचंय, थोडस वेग घ्यायचंय. आळवे संघ फायनलची लढत अजूनही बाकी आहे. स्ट्रायकिंग एंड वरती ओमकार लाडला आपण पाहतोय. डॉक्टर ओमकार लाड ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहे. 6 चेंडू आणि 9 ची आवश्यकता आहे. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक हुलकावणी दिली आहे. बॉलला पाठवलाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या दिशेने. चार धावा धाव फलकावरती ऍड झाल्यात. सहा चेंडू, 5 चेंडू आणि 5 ची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि कुठेतरी पाहायला गेलं तर 9 ची आवश्यकता होती. ओमकार लाडच्या बॅट मधून चौकार आलाय. आता मात्र रन बॉल इक्वेशन आहे. 5 चेंडू आणि बनवायच्या त्या 5 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती ओमकार लाड त्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. अकुट टप्प्याचा बॉल सरळ बॅटने एकेरी धाव कंप्लीट केली जाते. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावेल. 19 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 4 ची आवश्यकता आहे. चित्त थरारक लढत पाहायला मिळते. दोन्ही संघ काटेकी टक्कर देत आहेत. रन बॉल इक्वेशन. यावेळेस पुन्हा एकदा टॅप केलं जात आहे. डीपलून क्षेत्ररक्षकाला एकेरी धाव कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न झालाय. डायरेक्ट हिटची संधी. 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा सामन्याचं समीकरण बदलतंय. पुन्हा एकदा सामन्याचं चित्र बदलतंय. आता 3 चेंडू आणि धावा बनवायच्या त्या 2. काय कमबॅक राहिलाय. शिवम स्पोर्ट्स सातार्डे संघाने कमबॅक केलाय. या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये पुनरागमन झालंय. क्षेत्ररक्षण आता पहा, अगदी फलंदाजावरती दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न राहिलाय. अगदी क्षेत्ररक्षकाला इथे मात्र फलंदाजाच्या तोंडावरती उभारण्यामध्ये पाहायला मिळतं. उभारलं जात आहे. 21 या आकड्यावरती 2 फलंदाज बाद झाले. 3 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षकाच्या अगदी तोंडावरती फलंदाजाच्या अगदी तोंडावरती क्षेत्ररक्षक इथे तैनात केला जातोय. सिली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. 3 चेंडू आणि 2 ची आवश्यकता आहे. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केलाय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. झेल पकडलाय. पुन्हा एकदा मॅच टर्निंग मुवमेंट, गेम चेंजिंग मुवमेंट ठरते. आता मात्र समीकरण बदलत आहे. येणारे 2 चेंडू आणि धावा बनवायच्या त्या 2. काय सामना रंगतोय. शिवम स्पोर्ट्स आबा प्रेमी प्रणित साताडे चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा सामना. सेमीफायनलची लढत, दुसरी सेमीफायनलची लढत या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. आणि या दुसऱ्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये अगदी अटीतटीची लढत. 2 चेंडू आणि 2 ची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये
ओमकार शिंदे. साताडे गावचा आणखीन एक युवा टॅलेंटेड खेळाडू ओमकार शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूची रील सध्याच्या घडीला इंस्टाग्राम युट्यूब वरती व्हायरल होतीये असा हा साताडे गावचा युवा टॅलेंटेड खेळाडू ओमकार शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. ओमकार शिंदे वरती विश्वास दाखवलाय एका युवा खेळाडूवरती, अर्थातच 17 वर्षाच्या या खेळाडूवरती विश्वास दाखवलाय संघाच्या कर्णधाराने सांगितलंय. आता मात्र पाहायला गेलं तर 2 चेंडू आणि 2 ची आवश्यकता आहे. ओमकार शिंदेला काहीतरी कमाल करावी लागणार आहे. शिवाजी यांना आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. पुन्हा एकदा सामन्याचं चित्र बदललंय. सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलतंय. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केले, धाव कंप्लीट केली जाते का? फेकी करा पाहायला मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न विजयावरती झालाय शिक्कामोर्तब. सातार्डे संघ शिवम स्पोर्ट्स आबा प्रेमी सातार्डेचा संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये जाणारा दुसरा संघ ठरलाय.